शेतकऱ्यांनो, पीक विमा योजनेत झाला मोठा पण धक्कादायक बदल। या वर्षीच्या खरीप हंगामासाठी लागू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेतील केलेले नवीन बदल आणि नियमांमुळे शेतकऱ्यांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे। नवीन बदलानुसार केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार असून इतर महत्त्वाचे ट्रिगर रद्द केले गेलेत। पूर्वी 1 रुपयात पीक विमा योजनेत 4 ट्रिगरच्या आधारे नुकसान भरपाई दिली जात होती। मात्र नव्या नियमानुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि काढणीनंतर नुकसान भरपाई हे 3 महत्त्वाचे ट्रिगर रद्द करण्यात आले आहेत। आता फक्त हंगामाच्या शेवटी पीक कापणे प्रयोग, तांत्रिक उत्पादन आकडेवारीवर आधारित नुकसान भरपाई दिली जाणार आहे। यामुळे आता शेतकऱ्यात नाराजी असून विमा नक्की मिळेल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर घटल्याचे दिसून येते। या योजनेत सहभागी होण्यासाठी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद आणि ॲग्रीस्टॅक फार्मर ID बंधनकारक करण्यात आले आहे। मंडळी, पीक विम्यात केलेले बदल अन्यायकारक आहेत असे तुम्हाला वाटते का? नक्की कमेंट करा।